पावसाळ्यापूर्वीची तयारी पाहण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांनी आज त्यांच्या मतदारसंघातील नाल्यांच्या स्वच्छतेची पाहणी केली असता अधिकाऱ्यांना 15 मे पूर्वी काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। यावेळी वॉर्ड अधिकारी उपस्थित होते। ₹1 पीक विमा योजना बंद केल्याने शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी कार्यालयावर धडक टाकली असून पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाची अट रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली। कृषी मंत्री कोकाटेंच्या फोटोला चपलांचा हार घालून निषेध करत शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन केले। शेतकऱ्यांकरता ₹1 पीक विमा काढली होती ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारने। 1 वर्ष ही योजना चालू ठेवली आणि 1 वर्षानंतर ₹1 पीक विमा योजना ही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि फडणवीस सरकारने बंद केली। याबाबत आज आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो, कारण शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ हे सरकार खेळत आहे। एकीकडे ही पीक विमा योजना बंद करण्याचा घाट या सरकारचा असल्यामुळे ₹1 पीक विमा देण्याची योजना ही बंद केली आणि जे त्याच्यामध्ये पीक नुकसानीची नुकसान भरपाई देण्याचे जे नियम अटी होत्या त्याच्यात सुद्धा बदल करून पीक कापणी प्रयोगावर फक्त ह्या नियम अटी आणलेल्या आहे। त्यामुळे आज जिल्हा कृषी अधीक्षकांना आम्ही निवेदन देऊन इशारा दिला की 7 दिवसात ₹1 पीक विमा योजना बंद केल्याची घोषणा रद्द करावी आणि शेतकऱ्यांना ₹1 पीक विमा द्यावा, अन्यथा शिवसेना कृषी मंत्र्यांना या अमरावती जिल्ह्यात पायी ठेवू देणार नाही असा इशारा आज या ठिकाणी देतो। प्रकाश महाजन यांनी जितेंद्र आव्हाड यांना हिंदू आहे दाखवण्यासाठी मंदिर बांधावं लागलं अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर मला हिंदू हे सांगण्यासाठी कुणा महाजनाची गरज नाही, हे मंदिर मी 4 वर्षांपूर्वीच बांधलं होतं। आज फक्त त्याचा जीर्णोद्धार अर्थात रस्त्याच्या मध्यभागी असलेलं मंदिर एका बाजूला हे आमचं काम होतं आणि आम्ही ते पूर्ण केलं आहे। त्यांना जर मुंज करायचं असेल तर त्यांनी ती करावी। आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे सर्व अधिकार मिळाले आहेत असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं। अर्धवट माहिती असली आणि माणसाला स्वतःच्या भावाचं नाव मोठं आहे त्यामुळे यांना लोक विचारतात। त्यामुळे माहिती नसली, माहिती घ्यायची नाही, काय घ्यायची नाही आणि मग आपलं काहीतरी डायलॉग मारून काहीतरी चर्चेत राहण्यासाठी म्हणून अर्धवट ज्ञानाचा आधार घेऊन काहीतरी बोलायचं। त्यांना माहिती आहे का की पहिलं तुळजाभवानीचं मंदिर हे माझ्या हातून 2004 साली बांधलं गेलं। हा जीर्णोद्धार होता। रस्त्यावरचं मंदिर काढून आम्ही लोकांना रस्ता मोकळा करून दिला आणि नवीन मंदिर। तर हिंदू आणि देऊळ बांधण्याचा काय संबंध आहे? म्हणजे काय हिंदू होण्यासाठी ते देऊळ बांधावं लागणार का काही? म्हणजे असा काय आदेश निघालाय का महाजनांचा? आणि मी हिंदू आहे की नाही हे महाजन ठरवणार, त्याला काय अधिकार दिला सर्टिफिकेट देण्याचा? तोंडाला आणा मुंज करा, काय मुंज पण कर दिला, आम्हाला मुंज करायचीच नाही, तो तुमचा अधिकार आहे, करत राहा। तुम्ही जो आमच्याकडनं अधिकार काढून घेतला होता ना, शिक्षणाचा, पाणी न पिण्याचा, गावाच्या बाहेर राहण्याचा, तो अधिकार आम्ही खेचून घेतला संविधानात। तो मंजीचा अधिकार तुमच्याकडेच ठेवा, तुम्हीच करा तुमची मंजी। त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदूंशिवाय राजकारण करू शकत नाही, असंही कोणी सांगितलं? हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि तो संविधानाने धर्मनिरपेक्ष केलाय।
यांना संविधानाबद्दलच प्रेम नाही, आस्था नाही, आदर नाही, ते माणसं अशी बरळत असतात आणि त्यांच्या बरळण्याला फार काही किंमत देण्याची गरज नाही. बरोबर. चला चला तुम्हाला देईन आता धमकी. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि मोरगाव अर्जुनी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मक्याचे उत्पादन घेतले जात असून यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य दर व सोयीसाठी या दोन्ही तालुक्यांमध्ये एकूण 11 खरेदी केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. या केंद्रांमार्फत शेतकऱ्यांची नाव नोंदणी व मक्याची खरेदी करण्यात येणार आहे. तसेच लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर आणि मक्याच्या खरेदी प्रक्रियेसाठी सज्ज राहावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे क्षेत्रातील मका उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मका खरेदीसाठी या भागामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सडक अर्जुनी आणि मोरगाव अर्जुनी या ठिकाणी शेतकरी मक्याचे उत्पादन घेत असतात. त्या अनुषंगाने मोरगाव अर्जुनी आणि सडक अर्जुनीमध्ये आम्ही जवळजवळ 11 केंद्र प्रस्तावित केलेले आहे. लवकरच त्याची माननीय कलेक्टर महोदय यांच्याकडून मंजुरी घेऊन सदरची केंद्र आम्ही नावनोंदणीसाठी व प्रत्यक्ष खरेदीसाठी कार्यान्वित करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ठाण्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाडू वाटप करीत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून यावेळी भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे स्टेशन परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मोदी सरकारने मात्र सबका साथ सबका विकास या अनुषंगाने सर्वांचा विकास केला. काँग्रेसने केवळ जातीचे राजकारण केले असे यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुळे यांनी म्हटले. भारताचं कणखर नेतृत्व, भारताचे पंतप्रधान, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसापूर्वी देशामध्ये जातीय जनगणना न्याय सर्वे व्हायला पाहिजे अशी घोषणा केली आणि देशभरामध्ये सर्व समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काँग्रेसनी स्वातंत्र्यानंतर 51 वर्ष सर्व समाजामध्ये देशामध्ये जातीचं राजकारण केलं आणि मोदींनी 2014 पासून सबका साथ सबका विकास अशा पद्धतीने देशामध्ये काम चालू केलं आणि आपण 2014 पासून बघतोय प्रत्येक घरामध्ये गॅसचं कनेक्शन, प्रत्येक घरामध्ये जलपान, प्रत्येक घरामध्ये शौचालय, असं सबका साथ सबका विकास अशा योजना नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर केलेल्या आहेत. आणि जातीय न्याय जनगणना करण्याचा जो मास्टर स्ट्रोक नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसापूर्वी देशामध्ये घोषणा करून केला, नरेंद्र मोदी यांचं देशभरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो. आणि काँग्रेस किती बोलली की ही आमची घोषणा होती, मग 51 वर्ष काय हातात बांगड्या घातल्या होत्या का काँग्रेसनी, अशी आमची काँग्रेसला विचारणा आहे. आणि जर काँग्रेस बोलत असेल, आमचं क्रेडिट आहे, तर काँग्रेसनी देशभरामधील त्यांच्या कार्यालयावर नरेंद्र मोदी यांचं अभिनंदनाचे बॅनर लावायला पाहिजे. आणि त्यामुळे हा मास्टर स्ट्रोक जो आहे ना, तो भारतीय जनता पार्टी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांचं अभिनंदन करण्यासाठी नरेंद्र मोदीच हे योग्य आहेत. त्यामुळे हे सर्व क्रेडिट जे आहेत ते देशामधील प्रत्येक समाजामधील नागरिक आणि भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांचं क्रेडिट आहे. त्यामुळे काँग्रेस हे फक्त जातीचं राजकारण करते. काँग्रेसचं याच्यामध्ये काही श्रेय नाही. अशा प्रकारे या संपूर्ण जात न्याय जनगणनेचा उपयोग सर्व समाजाला होईल असं वाटतं. स्वातंत्र्यानंतर अनेक जाती या सामाजिक अनेक योजनांपासून वंचित राहिल्या होत्या आणि अनेक ठिकाणी सर्वे हे राहिलेले आहेत. देशामधील शेवटच्या घटकापर्यंत हा सर्वे केला जाईल. त्यामुळे देशभरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सरकार ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 21 राज्यात सरकार आहेत, अनेक राज्यात काँग्रेसची सरकार आहेत, अनेक राज्यात कम्युनिस्ट आहेत. त्यामुळे जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना मदत करतील आणि आपापल्या भागामध्ये प्रत्येक समाजाला या जातीने सर्वेचा फायदा होईल असं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतील. आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचा वातावरण हे निर्माण झालेलं आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जातनिहाय या जनगणनेच्या माध्यमाने ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील. मोदीजींचे खरं तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे. तर काँग्रेसचं असं मत आहे की जात न्याय जनगणनेच्या मागणीचा रेटा आम्ही लावला आणि आमच्या जोरामुळेच नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घ्यावा लागला. काँग्रेसकडे खरं तर अनेक वर्ष सत्ता असतानाही या विषयाला त्यांनी कधीच हात घातला नाही. किंबहुना या विषयाच्या संदर्भातली ज्यावेळेस त्यांचे पंतप्रधान होते त्यावेळेस मनमोहन सिंग असतील किंवा राजीव गांधी असतील त्यावेळेस त्यांना हा निर्णय घेता येऊ शकत होता, पण त्यांनी तो टाळला. कारण हे घेण्याची धमक आणि ताकद हे फक्त मोदीजींमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे जनतेच्या वतीने लाख लाख आभार. तर तळागाळातल्या नागरिकांना कशा प्रकारे या जातनिहाय जनगणनेमुळे फायदा होणार आहे? या जातनिहाय जनगणनेमुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या पद्धतीमध्ये याचा फायदा होणार आहे. कारण याच्यामुळे आपल्याला त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही समाजाच्या माध्यमाने शासनाच्या माध्यमाने आपल्याला घेता येऊ शकते आणि त्याच्यामुळे काळांतराने याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्यांना होणार आहे. उल्हासनगरमधील पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेबाहेर होमहवन करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी महापालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महापालिकेत घुसले असता उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातच महापालिकेने पाणीपट्टीतही वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून याच प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोढारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर होमहवन आंदोलन करण्यात आलं. महापालिकेने पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेतली नाही आणि पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोढरे यांनी दिला. यांच्या बेईमानी चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे, त्यांच्या विरोधात चालू आहे. कुठले प्रकारची सुविधा न देता आज संपूर्ण गोरगरीब आहे म्हणून कुठून बांधणार आणि भारतीय या उल्हासनगर शहरामध्ये भरपूर राजकीय पार्टी आहे. वारंवार सांगून लेखी निवेदन देऊन या महापालिका प्रशासनाला जाग येत नव्हती. पाण्याची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस ती वाढत होती. टोकाच्या विभागामध्ये 5-5, 6-6 दिवस पाणी नाही. अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नाहीत, ते दखल घेत नव्हते. आयुक्त त्यांना वेळ नसतो कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आयुक्तांना प्रशासकीय कामकाजामध्ये पूर्ण उपलब्ध होता वेळ
मी त्यांचं अभिनंदन करतो की प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला, परंतु पाण्याची समस्या, रस्ते समस्या जशीच्या तशी आहे ती सुटण्यासाठी आजचा जनआक्रोश आंदोलन होतं. आणि या महापालिका प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून या जनतेने होम आवाहन केलं. मला खात्री आहे त्यांना सद्बुद्धी मिळेल. सद्बुद्धी तशी आली नाही आणि या लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर यापेक्षा प्रचंड जनआक्रोश या महापालिकेसमोर होईल. त्याची दखल कॉर्पोरेशनने घ्यावी. मी सर्व पत्रकारांचे आणि पोलिसांचे आभार व्यक्त करतो. मुंबई येथे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जळगाव जिल्ह्यातील 2 माजी मंत्रींसह चोपडा तालुक्यातील माजी आमदार कैलास पाटील व माजी शिक्षक आमदार दिलीप सोनावणे यांचाही पक्षप्रवेश झाला असून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मातब्बर नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद कमी होणार तर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. शिवसेनेनंतर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षात मी प्रवेश केला. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला कौल जनतेने त्या ठिकाणी दिला आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, चैतन्य सारं त्या ठिकाणी निर्माण झालं आणि विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होईल असं वाटत होतं, पण नेमकं त्या ठिकाणी उलट झालं आणि अजितदादा पवार साहेब दोघं वेगळे झाल्यामुळे पक्षाचे फार मोठं नुकसान झालं, कार्यकर्त्यांचं नुकसान झालं. पक्ष संघटित राहिला असता यश अपयश हा विषय लागूच असतो. यश येईलच असं नाही, केव्हा केव्हा अपयशही गृहीत राहावं लागतं. त्या हिशोबाने अपयश गृहीत धरून पक्षामध्ये 2 भाग झाल्यामुळे नुकसान खूप मोठं त्या ठिकाणी झालं आणि आता तालुक्यातली बरीच महत्वाची कामं आहेत, प्रोजेक्टची कामं त्या ठिकाणी आहेत. म्हणून कामं करायची असतील तर काम करणारा नेता, धडाडीचा नेता, रोखठोक बोलणारा नेता, जे बोलतील तेच करतील अशी माननीय अजितदादांची महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून दादांसोबत 4 दिवसापूर्वी जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि उद्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दुपारी 2 वाजता त्या ठिकाणी प्रवेश करून माननीय दादांची तारीख माजी पालकमंत्री माननीय सतीश अण्णा, माननीय देवकरप्पा, माननीय आमदार आणि दादा, माजी आमदार दिलीप तात्या, माजी आमदार दिलीप वाघ हे सगळे मिळून आम्ही प्रवेश झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी तारीख घेऊन जिल्ह्यातील आणि आपल्या तालुक्यातील जेवढे कार्यकर्ते आहेत त्यानंतर कार्यकर्ते समावेश त्याच्यासोबत त्या ठिकाणी जळगावला मोठा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि कार्यकर्त्यांचीही कामं त्या ठिकाणी होतील. तालुक्यामध्ये अजून बरीच काही भर पडेल या उद्देशानं खरं दादांसोबत पक्षप्रवेश करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. बापूसाहेब, जिल्ह्यातील जे महत्त्वाचे जे नेते मंडळी आहे सर्व ते पवार साहेबांचा पक्ष सोडून आता अजितदादांकडे जात आहे. पवार शरद पवारचे पक्ष आहे यांना मोठं खिंडार पडेल तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा जो पक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात मोठं यश संपादन करेल का? माननीय दादांचा पक्ष किंवा दादागड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश संपादन करणार हे निश्चित या प्रवेशाच्या माध्यमातून जवळजवळ झालेलं आहे असं जनतेच्या माध्यमातून आता ठिकाणी कुठेतरी बोलायला सुरुवात त्या ठिकाणी झाली. पवार साहेबांच्या गटाला खिंडार पडतं हा शब्द ऐकून आम्हाला त्या ठिकाणी वाईट वाटतं. म्हणून माननीय पवार साहेबांनी वयमानाचा विषय घेऊन खरं पक्ष अजितदादांमध्येच विलीन करून सगळे सोबतच त्या ठिकाणी असते तर फार त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मनुष्य आनंद झाला असता. पण पवार साहेबांनी तो निर्णय न घेता आपला पक्ष आपण स्वतंत्र ठेवावा असा हा निर्णय जो 2 महिन्यापूर्वी आपल्या सुप्रियाताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला तो कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय त्या ठिकाणी झाला नाही.
म्हणून कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज आहेत आणि म्हणून आता पवारसाहेबांच्या पक्षाला रामराम ठोकून अजितदादांच्या गटामध्ये जायला त्या ठिकाणी जिल्ह्यातली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरुवात त्या ठिकाणी झाली. तरी अजूनही पवारसाहेबांनी जर विचार केला तर काही हरकत नाही. त्यांनी विचार करावा किंवा त्यांना आपण सांगावं एवढे आपण त्या ठिकाणी मोठे नाही आहेत, पण ते सुद्धा समजून आता निर्णय घेतील असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. बापूसाहेब विधानसभेमध्ये जे आपल्या महाविकास आघाडीला अपयश आले त्यानंतर जे पक्ष संघटन झालं पाहिजे तसंच पवारसाहेबांच्या पक्षामध्ये संघटन झालं नाही म्हणून आपण नाराज होऊन अजितदादा गटामध्ये जात आहात का? आम्ही नाराज नाही आहेत, पण आम्हाला सतत काम करण्याची सवय आहे. रिकामे हात धरून बसण्याची सवय त्या ठिकाणी अजिबात नाही आणि आम्ही खूप काही करू शकतो ही आमची आंतरिक शक्ती त्या ठिकाणी आम्हाला नेहमी वारंवार सांगत असते की आपण शांत स्वस्थ न बसणारे त्या ठिकाणी कार्यकर्ते आणि माझ्याजवळ सारे जे कार्यकर्ते ते तरुण कार्यकर्त्यांचा मोठा पल्ला त्या ठिकाणी असल्यामुळे खरोखर दादा गटामध्ये प्रवेश केला तर फार मोठी तालुक्यामध्ये भर पडेल किंवा मी आता प्रायव्हेट इंडस्ट्रीकडे त्या ठिकाणी पाऊल ओढवलं आहे त्यालाही त्या ठिकाणी मोठी मदत होईल असं मला बापूसाहेब जिल्ह्याचे प्रमुख नेत्यांचे प्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये जेव्हा अजितदादांची तारीख घेतली जाईल तेव्हा अजून मोठ्या प्रमाणावर प्रवेश सोहळा घेतला जाणार आहे. नक्कीच मोठ्या स्वरूपात प्रवेश सोहळा त्या ठिकाणी होईल. कारण जिल्ह्यात एक देखणा आगळा वेगळा कार्यक्रम आणि दादांचा त्या ठिकाणी नाही. ओके. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यामुळे धुळे शहर भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला असून आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात शहरातील महापालिका चौकात फटाक्यांची आतिषबाजी तसेच एकमेकांना पेढे भरवत या जातनिहाय जनगणनेचा स्वागत करत जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी चे शीर्ष नेतृत्व व सर्व भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला जातनिहाय जनगणना याचं स्वागत या निमित्ताने आज या ठिकाणी धुळे महानगरातर्फे जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. काँग्रेस सरकारने इतके वर्ष राज्य केले परंतु दरवेळेला लोकांची दिशाभूल केली. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे परंतु आजपर्यंत त्यांनी कधी जातनिहाय जनगणना केली नाही आणि फुकट वाव आणणे आणि आता फुकटाचं श्रेय घेणे हेच काँग्रेस सरकारचं राजकारण आहे. ज्यांनी डिक्लेअर केलं त्याचा विषयच नाही परंतु आम्ही मागणी केली म्हणून फुकटाचं श्रेय घेतलं. स्वतःच्या राज्यात स्वतःच्या काळात कधीच हा निर्णय घेऊ शकले नाही. 1910 मध्ये मनमोहन सिंग सरकारने हा निर्णय घेतला होता. तब्बल 500 कोटीच्या जवळपास त्याच्यासाठी खर्चही केला, समितीही नेमली. परंतु 2011 मध्ये पी चिदंबरम यांनी संसदमध्येच सांगितलं का जनगणना जातीनिहाय गणना करणं हे चुकीचं होईल आणि तो निर्णय पुढं कधी हे करूच शकले नाही. परंतु 2021 मध्ये अमित शहा साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही जातीनिहाय जनगणना करणार आहोत, त्याला कटिबद्ध आहोत. परंतु त्या काळात कोरोना आला, कोविड महामारीमुळं तो विषय पेंडिंग पडला. परंतु आता मोदी साहेबांनी पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटन स्थळावर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील उपचार घेऊन आपल्या कामोटे येथील घरी परतले असून यावेळी या भ्याड अतिरेकी हल्ल्यासंदर्भात त्यांच्यासोबत घडलेली हकीकत त्यांनी सांगितली आहे. अचानक गोळ्यांचा आवाज सुरू झाला. आम्ही बचावासाठी पळू लागलो. त्यावेळी अतिरेकी जवळ येऊन हिंदू कोण है वो खडे हो जाओ असे म्हणू लागले आणि जे कोणी आवाज करत होते त्यांना थेट गोळ्या झाडत होते. कोणीही उभं राहत नसल्याने अखेर अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. तेव्हा एक गोळी माझ्या मानेला घासून गेली आणि मी तेथेच बेशुद्ध झालो.
शुद्धीवर आल्यावर सर्वत्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसत होते। त्यावेळी एका स्थानिक घोडेवाल्याने खांद्यावर उचलून प्रवेशद्वारापर्यंत आणले आणि पाणी दिले। त्यानंतर काही स्थानिक मोटार घेऊन आले। त्यांच्या मोटारीवर बसून आम्ही पहलगाम येथे आलो असता तेथे प्राथमिक उपचारानंतर हेलिकॉप्टरद्वारे आर्मीच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले व तेथे पुढील उपचार करण्यात आले। अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सुबोध पाटील यांनी व्यक्त केल्यात। आम्ही त्या दिवशी गेलो वरती, घोड्यावरती गेलो, जागेवरती आतमध्ये गेलो, ते आमच्या एंट्री केली आतमध्ये 3-4 मिनिटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर लगेच पाठीमागून आवाज यायला लागला। म्हणून कधी आवाज येत असेल मग आम्ही जरा पुढे गेलो त्याच्या 2-3 मिनिटं ते लगेच आवाज यायला लागला। आम्ही पाठीमागे बघितलं तर पब्लिक अशी जे धावायला लागले तर आम्ही पण त्या दिवशी आम्ही धावायला लागलो। बाहेर झालं परिसर मार्ग नका तर टायरचं कंपाऊंड होतं, जाऊन पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती, काही बसली होती। आम्ही मग तिथे बसलो। आम्ही तिथे एक आतडी की जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे खडे व्हायचे। आम्ही सगळे घाबरलेले होते सगळं ते, आणि जो कोण बोलत होता त्याला ते शूट करत होतो। प्रत्यक्ष बघितलं आम्ही सगळे घाबरलेलो होतो। मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे खडे व्हायचे कोण काय एकच नव्हते। मग त्यांनी ते शूट करायला सुरुवात केली जवळूनच। एक समर्थ कृपा म्हणून गोळी माझ्या इथनं मानेला लागून गेली होती। मला माहीत नव्हतं मी बेशुद्ध पडले त्यावेळी। थोडं काही तासानंतर मला ते शुद्ध आली बघितलं, मिसेस होती त्यावेळेला तिथे मिसेस दिसली नाही मला। शुद्धाला बघितलं सगळे लाशेस पडलेले होते। जो मान पूर्ण असायचं ते बघितलं त्याच्या सर्व पूर्णपणे बॉड्या पडलेल्या होत्या। ते घोडेवाले आले, त्यांनी मला पाणी दिलं आणि सांगितलं साहेब चलो बाहेर चलो, गेट के बाहेर चलो। मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले, तिथे बसवलं, तिथे मला पाणी दिलं। काही मिनिटांनी मग ते बाईक आले त्यांच्या ते बाईक होते, मला मध्ये बसवलं, पकडा सांगितलं, ते खाली घेऊन आले। ते लगेच आर्मीवाल्यांनी मला ते पट्टी केली, लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तिथे मला ते हे केलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं। ॲम्ब्युलन्स बसवलं तेव्हा मिसेस ॲम्ब्युलन्समध्ये मला दिसली तिथे। तिथनं मला ते हेलिकॉप्टर घेऊन परत ॲम्ब्युलन्समध्ये तिकडे गेले, हेलिकॉप्टरमध्ये बसवलं। आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले। लगेच तत्काळ ते मला ते उपचार करून त्याही मला उपचार केले। सर मला पूर्ण फायरिंग करत होते की 2 होते त्यावेळेला आमच्या आतमध्ये 2 लोक होते। त्यांचा ड्रेस कोड कसा असतो? ड्रेस त्यांचं मुस्लिम सांगा पैठणी असं शाल झाले। सगळे केंद्र सरकारमधून अमित शहा आले होते, आपला महाराष्ट्र सरकारमधून दिलीस महाजन, माननीय एकनाथ शिंदे साहेब, दुसरे राहुल गांधी साहेब आले होते ते विचारपूस करून। केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सोलापुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिव्हिल चौक येथील भाजप कार्यालयासमोर स्वागत करत एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष करण्यात आले असून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा धाडसी आणि ऐतिहासिक आहे। या निर्णयामुळे अनेक दुर्लक्षित समाजाच्या अडचणी दूर होणार असून ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचं सांगण्यात आलं। भारतीय जनता पक्षाचा नरेंद्रजी मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्रजी मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी के सम्मान में भाजपा मैदान में, ओबीसी के सम्मान में भाजपा मैदान। नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, भाजपा मैदान में। नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो। काय विचारणार? जातनिहाय जनगणना झालेली आहे, त्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने, जल्लोष करताय, पण काय सांगाल? केंद्र सरकारने जो निर्णय केलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे आणि भारतीय जनता पार्टी या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आज सर्व प्रदेशात सर्व ठिकाणी हा जल्लोष साजरा करण्यात येतोय। प्रामुख्याने या गोष्टीचा उल्लेख करत असताना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होत आहे।
जातनिहाय जनगणना ही देशासाठी आवश्यक होती आणि जातनिहाय जनगणना झाल्यानंतर प्रत्येक समाजाच्या असणाऱ्या अडचणी आणि प्रत्येक समाजाची असणारे संख्या यानुसार आपल्याला काय करता येईल किंवा कशा पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवण्यात येतील, म्हणून हा एक फार मोठी धाडसी निर्णय मोदीजींनी घेतलेला आहे. ह्या निर्णयाबरोबर पूर्ण सर्व जनता आहे. अनेक संघटनांची मागणी होती की जातनिहाय जनगणना व्हावी, त्यानुसार आज जातनिहाय जनगणनेला मान्यता दिली. सगळ्यात महत्त्वाचं की ओबीसीच्या आरक्षणाचा जो विषय प्रलंबित होता किंवा ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत जो संभ्रम निर्माण झाला होता की ओबीसींची संख्या नसल्यामुळं मग त्याच्यानंतर इम्पेरिकल डाटा गोळा करावा लागला, त्याचा सर्वे करावा लागला. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये ओबीसीचं आरक्षण 27% कमी देण्यात आलं. हे फक्त झालं की आपल्याकडं संख्या नव्हती ओबीसीची. आता ही जनगणना झाल्यानंतर ओबीसींची संख्या किती आहे ही कळाल्यानंतर ओबीसींचं आरक्षण हे त्या संख्येनुसार त्या जिल्ह्यामध्ये मिळू शकेल.